नाश्ता असो की मुलांचा डबा किंवा तेच ते चपाती भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर ही खमंग रेसिपी बनवून पहा. लहान मोठे सगळेच आवडीने खातील. तर चला मग जास्त वेळ न घालवता सगळ्यात पहिलं काय करायचं, असं लांबट कापलेले 3 ते 4 कांदे घ्यायचं आहे. या रेसिपीमध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं साहित्य हा कांदा आहे. तुम्ही जितका जास्त कांदा वापराल तितकाच हा खमंग पदार्थ बनतो. त्यामुळे शक्य होईल तितकं कांदा जास्त वापरण्याचा प्रयत्न करा. मग त्यानंतर त्याच्यावर अर्धा चमचा मीठ टाकून हळूवार हाताने मिसळून घ्यायचं आहे, जेणेकरून कांद्याला पाणी सुटून तो थोडासा नरम होईल. त्यामुळे असं मिसळल्यानंतर चटणी बनवेपर्यंत याला थोडा वेळ इथंच सोडू. आणि चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात थोडेसे ओल्या खोबऱ्याचे तुकडे व त्यासोबत 2 चमचे भाजलेले शेंगदाणे आणि 1 चमचा डाळवा म्हणजे की फुटाणा घेऊन आवडीनुसार हिरवी मिरची, अर्धा इंच आलं व 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि चवीपुरतं मीठ टाकून चटणी घट्ट की पातळ कशी बनवायची आहे त्यानुसार पाणी वापरा. आणि व्हिडिओत पाहताय अगदी तसं वाटून घ्यायचं. आता यात एक फोडणी टाकून घेऊया. तर त्यासाठी इथं मी हे साधारण 2 चमचे तेल गरम करून त्यात थोडं जिरं, मोहरी, उडदाची डाळ व 5-6 कढीपत्त्याचे पानं आणि सुक्या लाल मिरचीचे 2 तुकडे टाकून फोडणी बनवून टाकलं आहे. तशी ही चटणी नेहमीसारखीच बनवलंय, पण आज जो आपण नाश्ता बनवतोय त्याच्यासोबत खायला ही चटणी फार चटपटीत लागते. त्यामुळे अवश्य बनवा. चला तर मग आता आपण जो कांदा व मीठ मिसळून ठेवलं होतं त्यासोबत टाकायचं आहे बारीक चिरलेली 2 हिरवी मिरची आणि 1 लहान चमचा जिरं व तसेच पातळ लांबट कापलेले 5-6 कढीपत्त्याचे पानं टाकून 1 चमचा आलं लसणाची पेस्ट व खूप सारी कोथिंबीर टाकायची. मग त्यानंतर 1 लहान वाटी ताजं दही टाकूया आणि या सर्वांना एकत्र मिसळून घेऊ. जर तुम्हाला आंबट चव आवडत नसेल तर दही नाही वापरलात तरी काही हरकत नाही, पण दह्यामुळे चव फार चांगली येते. त्यामुळे थोडं कमी का होईना दही अवश्य वापरा. आता यात 1 वाटी बारीक रवा व अगदी थोडंसं मीठ टाकून पाण्याचा वापर न करता अगोदर मिसळून घ्यायचं, कारण की एकतर कांद्याला पाणी सुटतं, शिवाय आपण दही पण वापरलं आहे. त्यामुळे अजिबात पाणी न वापरता सुरुवातीला मिसळून पाण्याचा अंदाज घ्या आणि नंतर गरजेनुसार थोडं थोडं पाणी वापरत अशा प्रकारचं मध्यम दाटसर मिश्रण बनवायचं आहे. आता याला आपण भिजण्यासाठी 5 मिनिट इथंच सोडू. 5 मिनिटानंतर हे पहा आपला रवा व्यवस्थित भिजलाय. आता याच्यातलं साधारण लाडू इतका गोळा घेऊ आणि सोयीनुसार एखाद्या कापडावर किंवा बटर पेपरचा वापर करून थालीपीठासारखं पसरवायचं. जर हाताला चिटकत असेल तर अधूनमधून थोडं थोडं पाणी लावत शक्य असेल तितकं पातळ पसरवण्याचा प्रयत्न करा. तसं तुम्ही पाहू शकता की याला मी मध्यम आकारात पसरवून घेतलंय. आता सगळ्यात पहिलं गॅसवर तवा ठेवून तेल तूप आवडीनुसार हवं ते लावा आणि तवा चांगला गरम झाला की बटर पेपर सहित उचलून डायरेक्ट तव्यावर टाका आणि हळूवार दाबत दाबत व्यवस्थित सेट करा. मग नंतर बटर पेपर काढून मध्यम आचेवर भाजून घ्यायचं आहे. याला तुम्ही थालीपीठ, पराठा किंवा भाजलेला उत्तप्पा काहीही नाव देऊ शकता, पण खायला इतका खमंग टेस्टी लागतो की एकदा बनवाल तर नेहमी हाच पदार्थ नाश्त्याला बनवाल. फक्त हे लक्षात असू द्या की आवडीनुसार तेल तूप हवं ते लावून 2-3 वेळा आलटून पलटून खरपूस भाजायचं, अगदी व्हिडिओत पाहताय तसं. तर इथं आपला हा नाश्ता तयार आहे. याला तुम्ही डब्याला किंवा चपाती भाजीऐवजी जेवणाकरिता बनवून आपण बनवलेली किंवा आवडीची कोणतीही चटणी बनवून खाऊन तर पहा, तुम्हाला फार आवडेल.